मोन्यानं खेकडा पकडलेला आहे. मोन्या द पॉवर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मागून एक दरी जाती डोंगर पण तुम्हाला दिसत असेल आणि त्या दरीत आणि त्या वड्यात आम्ही खेकडं पकडायला आलोत. माझ्यासोबत माझा मित्र पण आहे. मोन्या माझा मित्र पण माझ्यासोबत आहे आणि आम्हाला आता खेकडं पकडायला जायचं. पहिलीच वेळेस आलो आणि माझी तर पहिलीच वेळेस आहे खेकडं पकडण्याची. मोन्या कुठे भेटतील आपल्याला खेकडे एकदा सांग. काय तळ बघू की तळ्यात जाऊन खाली. मोन्या खेकडा जर नाही सापडला तुझी खेकड्यासारखीच मारतो बघ. मोन्या खेकडं पकडण्याला आपण आणलंय काय? पिशवी आणली नाही. अरे खेकडं पकडायला धरायला काय आणलंय? हाताने धरून आपण. अरे खेकडं नांगी मारते ना आपल्याला. नाही चल बघू की. मित्रांनो आम्ही खेकडं पकडायला आणलंय मला मोन्यानी, पण मोन्यानी काय स्टिक आणली नाही काय नाही. मोन्या म्हणतो डायरेक्ट हाताने धरायचंय. हाताने धरल्यावर नांग्या मारते लागत. मारे चल तू चल, मी हाय चल. भिऊ नको का? हा भिऊ नको, मी हाय चल. यार मोन्या दमाने मोने. मित्रांनो मोन्या तर खाली गेलाय, आता मला खाली उतरायचंय. आवाज कसा घुमतोय मोन्या बघ की. आवाज दे तू. मोन्या मला भीती वाटत की मला उतरता येते का नाही. अरे मोन्या कुठे आहे? मोन्या गायब झाला मित्रांनो. आता खाली चाललोत मित्रांनो आम्ही. आता बघू खेकडे सापडतात का नाही. आम्हाला त्याच वेळात आम्ही त्या झऱ्यापाशी चाललोत. मोन्या तर पाण्यात उतरलाय. त्या डोंगरावर होतो आम्ही आधी वर, आता खाली आलोत. मोन्या बघा पाण्यामध्ये शिरलाय. मोन्या दिसतंय का नाही खेकडा? थांबा आता बघतो. तिकडे पकडताना ह्या मामाची गाठ पडली मित्रांनो. ह्या डोंगरात शेळी चारतात. त्या शेळी चारत चारत इकडे हिंडत होते. आम्हाला हाका मारल्या. त्यांनी सांगितलं इथं लय मोठी खेकडेत, पण तू कुठल्या ठिकाणी त्यांनाच माहिती. मामा कुठे आहेत खेकडा? अजून जास्त कुठे भेटते ना आम्हाला खेकडा? खेकडं कुठे भेटते? फुट तर काढला खेकडं कुठं पडते सापडते? पण कुठं इकडं सापडते तळ्याकडं का इकडं सापडते? अरे कहना क्या चाहते हो? मामा म्हणते वड्यातच सापडते ना. पण पाण्यात आलोय. मोन्या पण पाण्यात आलाय. परंतु मोन्याला एक बारका खेकडा दिसलाय. खेकडा तुम्हाला दाखवतो. बारका खेकडा कसलाय. बारीक आहे. गेला कालवा कशाला केला? हाय का? थांब थांब. पहिला खेकडा पहिली भवानी मित्रांनो. आल्याच पहिली भवानी. अरे पडला काढ की. कुठे गेला? हे मोने पहिलाच खेकडा सापडला होता मित्रांनो. मोन्याच्या हातातून निष्ठाला दगडा खाली गेलाय. काय लागा मोन्या खेकडा पकडतो का काय करतो का? मित्रांनो मोन्याला मासे दिसलेत. मासे सुद्धा आहेत ह्या झऱ्यात. खूप मोठी झरा आहे मित्रांनो इथं. कुठे थांबा. कुठे इथं दिसले का मासे? बघा मित्रांनो मासे कसे बारके बारके मासे. लय स्वच्छ पाणी राव मोने. चला आता पुढे बघू आपण खेकडे सापडतो. जात पुढे सापडते का बघ. दगड उचकून बघ र. मला माहित नाही बा, तुलाच माहिती. मित्रांनो मी महाग आहे, पण मोन्या बघा किती पुढे गेलाय. मोन्या खेकडे सापडतो का नाही? ते पुढे कुठे गेलाय? हा बाय बाबा मला येऊ दे. मला एकट्याला इतक्या लांबी नको जाऊ. ही लई भेट मित्रांनो. ही तर खूप लई ह्या दगडावर खूप शेवळ असल्यामुळे मला काही चालता येत नाही बघा. पाय सटकतीत रा. बघा मोन्या मोन्या यायचं ना जाऊ नका. बाबा भिबानी का नाही? मित्रांनो मोन्या तर तिकडं पार तिकडं आयचानात गेलाय. आपली काय टाप नाही तिकडे जायची. मोन्या एकटाच गेलाय. परंतु अजून एक पण खेकडा सापडला नाही. परंतु एक खेकडा सापडला होता. ती पण मोन्याच्या हातातून निष्ठाला. आज आत्ता झालं अर्धा तास झाला आम्ही हुडकितो, परंतु अजून एक खेकडा सुद्धा दिसला नाही. मोन्या सापडते का नाही खेकडा? मोन्याने मला तिकडे बोललोय त्याच्याकडे. मोन्या कारण की पुढे गेलता आयचानात. आता आपल्याला पण जावं लागेल. मोन्या म्हणता आहेत तिथं खेकडं. बघू आता खेकडं आहेत का नाहीत तिथं. का मोन्या खोटं बोलतोय आपल्याला. आहेत का? आता आलो तर आपण मोन्याजवळ. मोन्या तर खेकडं बघतोय खाली वाकून. हाय म्हणतोय दगडा खाली. बघू परंतु चलताना खूप दगड लागायला मित्रांनो. दगड कार कार येतो ग.
पायात काही नाही नसल्यामुळं दगड खूप लागायला लागलेत. मोन्या कसा आला सर दगड लागत नाहीत कर तुला. हाय पिल्लू तुम्हाला दाखवतो खेकड्याच पिल्लू. थांब 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 हलू नको हलू नको. कुठे कुठे रे खेकडे गेले दिसला का? कुठे रे तक 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 तक. अयो बिळात गेला रे मोने. अजून एक आहे का मोने. हादर काढ हादर काढ हादर काढ हादर काढ हादर काढ. घे हातात घे हातात घे ना हातात. अरे चावत नाही काढ. मित्रांनो मला मोन्याला काय खेकडं पकडायला येतात. मोन्याची फटायला लागली खेकडं हातात धरायची. हा भिऊ नको म्हणे. खेकडा दाखव. अरे खेकडा कसा दाखवू. खेकडा पकड तरी की आधी म्हणजे दाखवील. खेकडा पकडलेला आहे मोन्यानी पहिला. तिथं पण आहे तो अजून ही दाखवू. पहिला खेकडा आमची पहिली भवानी झाली मित्रांनो. आता हे पिकून देऊ थांब. पहिली भवानी झाली. मोन्या जिंदाबाद. आता ही कुठं ठेवायचं आपण पिशवी तर आपण तिकडे ठेवली. अजून एक खेकडा दिसलाय मित्रांनो. हा मोठा आहे बघा. हा लय मोठा आहे. हा लय मोठा आहे. मोन्या पकड दाखव. अरे वा हा त्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही पाहू शकता. ती पिल्लू आहे आणि खेकडा आहे. मोठा खेकडा आहे. ही पण एवढा नाही. कशी बघतात. खेकडा लवर मोन्याला आपल्या खेकडा सापडलेला अशा तऱ्हेने. पहिला एक जी बारीक खेकडा होता आम्ही ती सोडून दिला मित्रांनो कारण की खेकड्याच ती पिल्लू होतं. ही मोठा खेकडा आहे. खेकडा दाखव एकदा. खेकडा दाखव आपल्या कॅमेऱ्यात. अत्यंत मोठा खेकडा आहे मित्रांनो. एकच खेकडा सापडला. अजून 4-5 खेकडे तरी पाहिजेत कारण की दोघाला खायचेत खेकडे. परंतु ह्याच्यापेक्षा अजून मोठे खेकडे आम्हाला सापडा नव्हतो. कुठं सापडतात आणि कसे सापडतात आणि कुठं असतात हे अजून माहीतच नाही. मोन्या चाललाय ते आईचा नाद. मी म्हणलं खेकड्याच्या नादात बाबा निघायचा एखादा बाहेर. तू तिकडे जाऊ नको बाबा इथंच बघ म्हणलं. सापडले नाही तर नाही सापडले. घरी जा. येऊन 1.5 तास झालाय आम्हाला. 1.5 तास आलेच आम्ही हुडकायला चालू केलं आणि तब्बल 1.5 तास झालं आम्हाला फक्त बारके खेकडे सापडायला लागलेत. आणि बारके खेकडे पकडण्यात काय अर्थ नाही. आम्ही बारके खेकडे सापडले की सोडून देतो. आम्हाला मोठा खेकडा एक पण सापडा नाही. मोने आपलं नशीबच गांडू आहे काय की. नाही चल पुढे बघू. पुढे मोठी कुठं पुढं मोठी खेकडे सापडत मागा धरणं पुढं काही एक खेकडा सापडा ना. नुसतं मोन्या म्हणतोय बघा सापडन. मोन्याने सगळा दिवस माझा मातीत घातलाय बघा. मोने आता जर खेकडा नाही सापडला ह्या पाण्यात बुडून मारी ना तुला. हो चल चल. खेकडं तर काय सापडणार मित्रांनो. कुठे रे लय मोठा आहे रे. मोन्या पकड ना मोन्या. खेकडा सापडलाय. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा खेकडा सापडला होता परंतु बिळात गेला राव मित्रांनो. ती बिळात घालीला मोन्याला पकड म्हणतो. लयच मोठा खेकडा तुम्ही बघितला असेल. हाय का मोने दमाने बाबा काय निघायचं दुसरंच. मोने हात घालून नको लय. अशा रीतीने खेकडा पकडलेला आहे मोठा. हो यो मोन्या काय खतरनाक काढला खेकडा बाहेर तू. काय शपथ आहे. घे ना मोन्या हातात. मित्रांनो बघा तुम्ही खेकडा कसा पळत आहे पाण्यात. आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा आत्ता आम्हाला सापडलेला आहे. खतरनाक खेकडा आहे. और काळा कसा आहे खेकडा मोने. ती तुझी नागी बघ की डोळे बघ की मोने. सगळ्यात मोठा खेकडा आतापर्यंत मित्रांनो सापडलाय. तब्बल 1.5 ते 1 तासाने आम्हाला ही मोठा खेकडा सापडलाय. अरे कसला हात घातला रे मोने ते बिळात तू. सगळ्यात मोठा खेकडा सापडलाय मित्रांनो. तब्बल अर्धा तास वाट बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठा खेकडा सापडलेला आहे. मोन्या द पावर. मोन्या दाखव केवढा. मित्रांनो मोन्याने असा खतरनाक आत्ता खेकडा धरला ना डायरेक्ट बिळात हात घातला राव. मोन्या तुला भीती कशी वाटली नाही रे. बेळ मोठं नव्हतं त्यामुळे काय वाटलं नाही. नाक फिक निघला असता नेडे. आता एक तर सापडलाय मित्रांनो. आता 2-3 सापडायचे फक्त परंतु तेच आता बघायचं चालू आहे. मोन्या हुडकीतो इकडं तिकडं. एक मोठा सापडलाय परंतु त्याची नांगी तुटली. मोन्या इथं असतील का. एक सापडला आहे परंतु त्याची नांगी तुटली. मोने आपल्याला अजून 2-3 पकडायचे. पकडू चल. अरे काय पकडू. 1 तास झालं एकच पकडलाय तू बी. पण खतरनाक पकडलाय एकच. अजून आम्हाला 4 पाहिजेत फक्त कारण की त्याला 2 आणि मला 2. अजून 4 सापडले की
आम्ही घरी जातो, कारण की 1-1.5 तास झाले ह्या जंगलात आहेत आम्ही. मोन्याला काही भीती वाटत नाही राव, गचागच बेळात हात घालते, खेकडं काढते, त्या खेकड्याच्या नांगी तुडली ती. दोन इकडे 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 की ये लवकर लवकर तुक 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 दिसला का तुक 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 अयो ही पण लय मोठा आहे रे. यार तसला जाईल का खेकडे? हो खेत पण एक आहे. यार कुठं चालली ती? अयो अजून 2 खेकडा आम्हाला सापडलेत. पहिला एक नांगी तुटलेला खेकडा, ही 2 खेकडे म्हणजे 3 खेकडे आम्हाला आता सापडलेत. मोने दोन्ही खेकडे पकडलेत. दाखवण्या खेकडे अजून 2 खेकडे सापडलेत खेकडे मित्रांनो. सापडले. खतरनाक. आता ह्याला हे जी नांगी फिंगी तुटलेली नाही यार मोने सावणे. अजून 2 खेकडे सापडले म्हणजे 3 खेकडे झालेत आता आमचे मित्रांनो. 2 तास झाला आम्ही हुडकितो, त्यातून फक्त 3 खेकडे सापडले. ही खेकडे खतरनाक आहेत. खेकडे खेकड्याला धरले कसे आहेत खेकडे काय मोने खतरनाक आहे बरं तू. खेकडा खेकडा खेकडे बारका ए मोठा गेली बी. पकड पकड. अरे पळायला लागलाय, पकड ना. अरे हातात 2 खेकडे आहेत. ती पिशवीत ठेवू ना, ती पिशवीत ठेवू ना. अरे याला पळून बेटा, ती चालला पळून. जाऊ द्या ये इकडे. मित्रांनो एक अजून खेकडा सापडला होता, पण मोन्याच्या हातात 2 खेकडे असल्यामुळे त्याला पकडता आलं नाही. मला तर पकडता येत नाही बाबा, मोन्यालाच पकडता येते. त्यासाठी आपण त्या खेकड्याच्या नादीच लागलो नाही. ती गेला पळून मित्रांनो पाण्यात. परंतु आता आमच्याकडे 3 खेकडे झालेत. अजून फक्त 1 खेकड्याची गरज आहे आम्हाला. फक्त आमचं टार्गेट होतं 4 खेकड्याचं. आता 1 खेकडा सापडला की आम्ही घरी जाणार आहोत. मोन्या फक्त 1 खेकडा पकडा, आपल्याला फक्त 4चं टार्गेट आहे. ती 1 खेकडा पकडा, आपल्याला फक्त 4चं टार्गेट आहे. फक्त एक खेकडा झाला पकडायचा. आपण सापडा आणि 1च खेकडा. पुढे बघू पाण्यात. कुठं पुढं बघून काय बघू मित्रांनो. 1 खेकडा सापडा नाही राव आता. अरे तसलं कलरची कशी खेकडे निघाली मित्र? अरे पाय लागला, पकड ना. तर मित्रांनो तब्बल 2.5 ते 3 तास आम्ही ह्या वड्यात हिंडत होतो. अशा प्रकारे आम्हाला 2.5 तासात काही बारके पण खेकडे लागले आणि काही मोठे पण खेकडे लागले. आणि आम्हाला मोठे खेकडे फक्त 4 पाहिजे होते, कारण की आमचं 4चं टार्गेट होतं. कारण की 2 त्याला आणि 2 मला. अशा तऱ्हेने 4था खेकडा पण सापडला. म्हणून दाखव सेम 4ही कलर सेमच आहेत मित्रांनो. सेम खेकड्याचे 4ही कलर आहेत. डेंजर आहे हो. तोडूनच चालला डायरेक्ट. दिसते का मित्रांनो नांगी बघा ना त्याची. आई! लय खतरनाक असतात का खेकडे? दाखव म्हणे 4 खेकडे आता पकडलेले आपण. अरे मला चावण की म्हणे. अशा तऱ्हेने आम्ही 4 खेकडे पकडलेले आहेत. आमचं टार्गेट पूर्ण झालंय बघा. अशा तऱ्हेने आम्ही 4 खेकडे पकडलेत. आणि नंतर यार मोन्या बक्की कसं बघतात, डोळे बक्की त्यांची. 4 खेकडे 2.5 तासानंतर आम्हाला फक्त 4 खेकडे ह्या वड्यात सापडलेत मित्रांनो. बस आता खूप कंटाळा आलाय. आता मित्रांनो 2.5 ते 3 तास 2.5 तास आम्ही हुडकत होतो त्या वड्यात. आम्हाला 4 खेकडे सापडलेत आणि आमचे 4च खेकड्याचं टार्गेट होतं. आणि तुम्हाला सांगतो आम्ही आधी आल्या बारके पिल्ले सापडत होते. 7-8 बारके पिल्ले सापडले. आम्ही ते पिल्ले सोडून दिले. आम्हाला मोठे काय खेकडे सापडत नव्हते. परंतु 2.5 तास हुडकल्यानंतर मोठे मोठे 4 खेकडे आम्हाला सापडलेत. परंतु एकाच कलरचे काळे भंगार खेकडे कलरचे सापडलेत. आणि मोन्या तुला 2 मला दोन. का तू 3 खाणार आहे? नाही, तो 2 खा मी 2 खातो. मी 2च खाणार आहे, तू पण 2च खा. तर अशा रीतीने आम्ही 2-2 खेकडे खाणार आहोत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खेकड्याचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि काय शेअर करा. शेअर करा. या खेकडे खायला पुन्हा.